यानंतर 40 या ठिकाणी वाटप होत आहे. सर्वांनाच आपल्याला लॉकडाऊन मिळतो. सन्माननीय किशोर पाटील यांनी सुद्धा विचारवंत येऊन लॉकरच्या 40 स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर संतोष जोशी वाटप केलेला आहे. सर्वांना या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यांना यापूर्वीही लॉकडाऊन होतं त्या सर्वांना चाव्या मिळतील. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं इथे स्वागत करतो. आज मला अतिशय आनंद होत आहे की काही महिन्यापूर्वी माझ्या काही पत्रकार मित्रांनी त्यांच्या पत्रकार कक्षाची जी परिस्थिती आहे ती माझ्या नजरेस आणली होती आणि तिथे बऱ्याचशा उपयोगी गोष्टी होत्या, परंतु वापरात नसल्यामुळे त्या पडून होत्या. तर त्या उपयोगी असलेल्या गोष्टी व्यवस्थित रिपेअर करून आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन गोष्टी आणून अशा पद्धतीने काम करून आपण आजच्या दिनाचं औचित्य साधून या ज्या चाव्या आहेत लॉकरच्या या आपण देऊ करतो आहोत. याच्याबद्दल मला अतिशय वैयक्तिकरित्या आनंद वाटतो. मित्रहो, भिवंडी महापालिकेची जी काही प्रगती आहे, मी आल्यापासून जे काही केलेली कामं आहेत या सर्व कामांना जनतेसमोर सरकारसमोर न्यायचं एक अतिशय सुंदर काम तुम्ही केलेलं आहे. त्याबद्दल मी मनापासून संपूर्ण महापालिका प्रशासनाच्या वतीने आभारी आहे. याचबरोबर पत्रकार कक्षाच्या समोरचे जे शौचालय आहे ते सुद्धा आपण रिपेअरिंग करायला घेतलेलं आहे. थोड्या दिवसामध्ये तुम्हाला ब्रँड न्यू शौचालय मिळेल. पत्रकार कक्षामध्ये खुर्च्यांची व्यवस्था, टेबलांची व्यवस्था या सगळ्याचं आपल्याला व्यवस्थित रिपेअरिंग करून आवश्यक तिथे नवीन देण्यात येतील, जेणेकरून पत्रकार हा जो समाजाचा आरसा आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याचा योग्य तो सन्मान राखला जाईल. आता आपले ज्येष्ठ पत्रकार श्री उबा यांनी आपल्याला काही टिप्स दिल्या आणि मी पण त्याची सहमत आहे की पत्रकारांनी वाचन भरपूर केलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टीचा जो मागचा टेक्निकल अर्थ असतो किंवा कायदेशीर अर्थ असतो तो आपल्याला आपल्या बातमीमध्ये दाखवता आला पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की UPSCचा अभ्यास करत असताना म्हणजे जेव्हा आपण IAS परीक्षा म्हणतो त्याचा अभ्यास करत असताना आम्हाला फक्त एक न्यूजपेपर रेकमेंड करण्यात आला इतक्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये, तो हिंदुस्थान पेपर, द हिंदू. आणि का तर कुठलीही बातमी जर घेतली तर त्या बातमी मागचं संपूर्ण कायदेशीर ॲनालिसिस त्या बातमीमध्ये केलेलं असायचं या पेपरमध्ये. बाकी सगळे पेपर हे फक्त त्या दिवसांच्या बातमीपुरते महत्त्वाचे असायचे आणि हा एकमेव पेपर असायचा की ज्याला आम्ही अभ्यासासाठी वापरायचो. आणि याचं कारण काय की जे काही लिहिणारे पत्रकार होते ते अभ्यास केल्याशिवाय बातमी छापायचेच नाही, द्यायचेच नाही. आता असं झालेलं आहे की अतिशय फास्ट फूडचा जमाना आहे, त्यामुळे पत्रकाराचा सुद्धा नाईलाज आहे की आजची बातमी उद्या शिडी होते आणि एवढी कॉम्पिटिशन झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या बातमीला हायलाईट मिळावा, त्याची काहीतरी टायटल मिळावा, म्हणून आपण थोडासा घाईघाईमध्ये का होईना कधीतरी डीप थिंकिंग न करता बातम्या छापत जातो. या बातम्या ज्या आपण छापतो याचा प्रशासनावर, जनसामान्यांवर काय परिणाम होतो याचा जरा एकदा तुम्ही परत एकदा सर्वे घ्या, आढावा घ्या. तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला विचारा, तुमच्या शेजारच्या लोकांना विचारा, तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे कुमार साहेबांचा जो एक ज्येष्ठ सल्ला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की आपण वाचन भरपूर केलं पाहिजे. कुठल्याही बातमीमागची कारणमीमांसा आली पाहिजे. अगदी अजून एक उदाहरण तुम्हाला देतो की सरकार स्थापन झालं. आता सरकार स्थापनेसाठी किती दिवसाची कालमर्यादा आहे कुठल्याही बाबतीत तुम्हाला सापडणार नाही झालं तर लिगल कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन काय आहे तुम्हाला सापडणार नाही. आपण म्हणतो शहरामध्ये खड्डे आहेत, शहरामध्ये जे खड्डे ते भरण्यासाठी कुठल्या प्रकारचं डांबर वापरलं जातं तुम्हाला माहीत नाही. दाखवा एक बातमी मला की या ग्रेडचं डांबर वापरलं जातं, ही ग्रेड अशी आहे, याची क्वालिटी आपण काय कमी काय असतो. मग काय होतं, आपण प्रशासनाच्या अधिकाऱ्याची बाईट घेतो त्याच्यातून एक बातमी आपण तयार करतो. बातमी काही वाईट नसते, परंतु ती सर्वांगीण नसते,
परिपूर्ण नसते. आपला मुद्दा तो आहे. तर ती होण्यासाठी माझी इच्छा आहे की आपले विरोधीचे पत्रकार अतिशय उत्साही आहे. मी आजपर्यंत बघितलंय पहाटे 4 वाजताचा कार्यक्रम असो नाहीतर रात्री 12 वाजताचा कार्यक्रम असो, माझे पत्रकार मित्र तिथे त्यांची बाईट घ्यायला अतिशय उत्साहाने त्या उन्हातान्हात पावसात उभे असतात. आम्हाला नेहमी एन्करेजमेंट मिळते त्याच्यामुळे आणि ते आग्रह करतात, साहेब तुम्ही बोला, तुम्ही सांगा. मला आनंद वाटतो कुणीतरी आपल्याकडून ही माहिती घेऊ इच्छित आहे. आणि आत्तापर्यंतच्या बातम्यांपेक्षा सुद्धा यूट्यूबवरचे व्हिडिओ, यूट्यूबवरच्या बाईट्स, आता हे नवीन बरोबर ना खूप छान त्याचा मी बघितलं. इंटरव्ह्यूचं जर त्याने एक सेशन घेतलं होतं संपूर्ण ह्या इलेक्शनच्या आधी, एकदम मस्त सेशन होतं. ते हाय ग्रेड एनडीटीव्हीच्या लेवलचं त्याने सेशन घेतलं होतं. मला आवडलं. मला मी बघतो सगळ्यांचे व्हिडिओ मी बघत असतो. किंवा आमचे गुप्ता आहेत, आमचे गजरे आहेत, आमचे पंडित आहेत, सर्वांच्या ज्या बातम्या, मोनिश आहे, जे जे काही समोर येतात त्या सर्वांच्या ज्या बातम्या मी बघतो त्या बातम्यामध्ये बऱ्यापैकी कव्हरेज असतं. हिंदीमध्ये पाल आहे, पालने तर एक स्टेप पुढची घेतली, नुसती बातमी दाखवली, ती बातमी करून दाखवली. म्हणजे काय तर फाट्या तर फाट्यात त्याला डोळे करून दाखवलं. बात समझ में आ रहा था मराठी या आपने घटना नहीं देखा है, घटने में नहा के दिखाया, तो जिगर चाहिए इसके लिए. तो ऐसे भी पत्रकार हमारे पास है, इतने उत्साही, मानना पड़ेगा आपको. तो ऐसा है, सब लोग रहते तो ऐसा है. सोसाइटी जो बनती है सब तरह से लोगों की बनती है. वो अपना भेड़ मिश्रण होते हैं, भेड़ मिश्रण जैसा है. थोड़ा खट्टा, थोड़ा मीठा, थोड़ा तीखा, सब है, थोड़ा कड़वा, सब लोग रहते हैं. अभी कुछ लोग हमारे ऊपर टिका टिप्पणी करते हैं तो हमको दुख नहीं होता. हमको दुख किस बात का होता है कि असलियत जाने बगैर करते हैं. बस उतना देखिए, उतना किया तो भी किसी कोई हमने वैर नहीं, ना कोई अपना दुश्मन, ना कोई दोस्त. दुश्मन तो होता नहीं. पत्रकार क्या है, पत्रकार जो चल रहे को दिखा रहा है, अलग अलग स्टोरी तो नहीं बना रहा है, लेकिन दिखाते समय कम से कम वो साइड के दोनों साइड दिखा सको, न्यूज़ के दोनों साइड दिखाओ. ये सिंपल इच्छा है. अभी कुछ न्यूज़ ऐसे है कि एग्जैगरेशन न्यूज़ जिसको बोलते हैं, जो हाइप करा देती है ग्रेट फालतू में, लेकिन उसका क्या वैल्यू है, पब्लिक देखती है और हंसते हैं, छोड़ देते हैं. पब्लिक को भी आदत नहीं है. अगर आप देखो कोई भी चैनल न्यूज़ चैनल लगा दो, आप 2 मिनट में पब्लिक स्क्रॉल करके आगे रहते हैं, क्योंकि वही न्यूज़ बार बार दिखा रहे हैं, अलग अलग भाषा में, लेकिन वही बात बता रहे हैं, तो लोग निकलता जाते हैं. तो हमको अगर न्यूज़ कंटेंट में अच्छा देना है तो उसके लिए स्टडी करना चाहिए. ये भाई ये न्यूज़ आने का इसमें कुछ तो आदत नहीं है. आप BBC की न्यूज़ देखो, CNN IBN देखो, ये अल जजीरा चैनल देखो, क्या जबरदस्ती बनाते हैं. तो हम क्यों नहीं बना सकते? हम सिर्फ पॉलिटिकल न्यूज़ क्यों बनाते हैं? क्या पॉलिटिक्स छोड़ के दुनिया में कुछ काम नहीं हो रहा है? कितने अच्छे अच्छे काम हो रहे हैं. अभी भिवंडी महापालिका ने इतने बड़े बड़े अच्छे काम किए, इसका पॉलिटिक्स से कोई संबंध नहीं. टेक्निकल काम है सर. ये टेक्निकल काम जनता के सामने आना चाहिए. रिसर्च हो रहा है वो आना चाहिए. कोई बच्चे ने किसी खेल में कुछ हासिलता पैदा की है वो आना चाहिए. किसी के घर में कुछ अच्छा हो गया, उससे कोई अच्छा एक सबको सामने एक उदाहरण रखा, वो आना चाहिए. अपने भिवंडी में ऐसे कितने लोग हैं, कितने NGOs हैं जो काम कर रही है. नई बस्ती में जाके देखो आप, कितनी NGO काम कर रही है. NGO का एक कोई आज तक मैंने देखा नहीं, उसकी बात है. तो ऐसे बहुत सारे विषय हैं. तो आप क्या करो, इसे एक इंडेक्सिंग करना शुरू करो कि कौन से विषय पे कितना कितना न्यूज़ देना है. तो इसका आपको बहुत लाभ होगा. और ये न्यूज़ के कारण एक बैलेंस अप्रोच हो जाएगा. शहर का जो चित्र है वो चित्र दिखाने में आप कामयाब हो जाओगे. ना कि सिर्फ आयुक्त ने ऐसा किया, आयुक्त ने वैसा किया. आयुक्त तो सबका एक रिप्रेजेंटेटिव है, वो अच्छा भी कर सकता है, कभी गलती भी कर सकता है, लेकिन इसका मतलब वो पूरा शहर नहीं है ना. शहर में अलग अलग जगह पे अलग अलग घटनाएं होती हैं. सभी घटनाओं को कवर करना अपना काम है. कुछ न्यूज़ चाहती है वो पर्सनली किसी को टारगेट करके, सबसे बड़ी गलत बात है वो. अगर आप किसी को पर्सनल टारगेट करेंगे, उसका जो जनता है उसको कोई लेना देना है उसका. वो आप खुश हो जाएंगे कि मैंने इनको पर्सनली टारगेट किया, उससे क्या होगा. तो इसको कोई मतलब नहीं है. ये न्यूज़ नहीं है, ये निंदा नालस्ती बोलते हैं इसको, निंदा नालस्ती. ये न्यूज़ नहीं है. न्यूज़ का मतलब क्या होता है कि जिससे कोई इन्फॉर्मेशन मिले ताकि जनता को आइडिया आए क्या हो रहा है, क्या होने जा रहा है, क्या हो गया. इसको बोलते हैं न्यूज़. एक अपना जो विजन रहता है समाज का, वो समाज का विजन न्यूज़ में आना चाहिए. तो आप सब लोग एकदम समझदार हो. बहुत सारे सीनियर लोग अपने संजय जैसे है, कुमार जैसे, निनाम के साथ बैठे, ये भी लोग बैठे, ये सब सीनियर पत्रकार हैं. इनका न्यूज़ कभी देखो, पढ़ने में मज़ा आता है. उसमें भले कड़वाहट हो कभी कभी. कुमार साहब को मुझे मालूम है, एक 10 न्यूज़ के पीछे एक अच्छी न्यूज़ है, 10 9 न्यूज़ ऐसे ठोक देकर बचा सकते हो. लेकिन
उससे प्रशासन को एक सबक मिलता है, एक समझ मिलता है कहाँ कम है, कहाँ गलत जा रहे हैं, ये भी आपको समझ में आता है। तो आपको उसका कुछ नहीं होता। बैलेंस मुझे तो बैलेंस नितिन पर ठीक आसरा देखो, उसका भी ऐसे ही 4 मिनट अच्छा देखो 5 मिनट ठोक देगा बाबा। तो हमको दुख नहीं होता है क्योंकि हमको इससे कुछ करने की मेरा हमेशा ये अप्रोच रहा है। मैं हमेशा हर चीज़ को पॉजिटिवली देखता हूँ। हाँ, आप पर्सनल लेवल पे मत आओ, तो फिर मैं पर्सनल लेवल पे आ जाऊँगा, फिर आप और मैं दुश्मन हो जाएंगे, उसको कोई मतलब नहीं। पर्सनल लेवल पे नहीं आता। आपको जो देखना है वो वही काम के हिसाब से देखना है, क्या काम कर रहे हैं, कैसे काम कर रहे हैं, आगे क्या भविष्य है, पीछे क्या हुआ था, क्या छूट गया था और क्या करने जा रहे हैं, क्या सुधार करने जा रहे हैं। ये आपकी और हमारी मिलकर जिम्मेदारी है। सोसाइटी आपको देख रही है और हमको देख रही है। हम जो करेंगे आप दिखाएंगे, आप जो सजेशन करेंगे हम करेंगे। ये एक दूसरे का हाथ मिलाएंगे। इसलिए तो लोग चाहिए जलकास्त्र को बोला है पत्रकार। तो ये 4 पत्रकार इतनी बड़ी संख्या में आए, यहाँ बैठे हैं, सुन रहे बातें, थॉट एक्सचेंज कर रहे हैं और फिर कल से अपने अच्छे केबिन में जाएंगे जहाँ उनको मौका मिले होंगे। एक अच्छा माहौल भिवंडी में पैदा होगा। ठीक है, तो मैं आप सभी को एक मेरी तरफ से एक नया साल का भी मुबारक देता हूँ, आज के दिन का भी मुबारक देता हूँ। और आपने मुझे यहाँ बुलाया, एक अच्छा मौका दिया आपसे डायलॉग करने का, इसके लिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। और अगर मुझे टाइम मिले, अगर पॉसिबल हो तो एक आधा छोटा सा खाने का प्रोग्राम भी हम रखेंगे और उसमें कोई राजकारण नहीं होगा, ना कोई पर्सनल बात होगी। जो बात होगी तो जनता की, विकास की, देश की और सेवा की। ये कहता हूँ मैं। जय हिंद, जय भारत। कुछ दिखता ही नहीं। भिवंडी महापालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी तथा विद्यमान सहाय्यक नियुक्ती परसोले साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी या निमित्तानं आम्ही एक विशेष सत्कार आणि सन्मान करण्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या पत्रकार संघाच्या वतीनं। ते म्हणजे आपले भिवंडी तालुक्यातून म्हणा किंवा भिवंडी महानगर कार्यक्षेत्रातून म्हणा, ज्यांनी आपल्या पत्रकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने सुद्धा अधोरेखित केलेलं आहे, ज्यांना अधिस्वीकृती पत्रधारक म्हणून त्यांना मान्यता प्राप्त झालेली आहे, असे 3 पत्रकार या आपल्या भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे। त्याचबरोबर ज्यांनी सलग 25 वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये स्वतंत्र पत्रकारिता केलेली आहे, अशाही एका मान्यवराचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत। त्याचबरोबर मागील काही अल्पावधीमध्येच यूट्यूबवरती आपल्याकडे पाहत आहोत की बरेच यूट्यूबर सुद्धा आपल्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, परंतु अल्प काळामध्येच नियर अबाउट 1.5 लाख त्यांनी सबस्क्रायबर या ठिकाणी नोंदणी केलेली आहे, त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। या कार्यक्रमाचे आयोजक संतोष चव्हाणांना विनंती करेन की आपण सर्वप्रथम मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते या विशेष सत्कार मूर्तीचा आपण त्यांना स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया। 14 वर्षे पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल व ते अधिस्वीकृतीधारक पत्रकार असल्यामुळे आज या निमित्ताने आम्ही त्यांचा सन्माननीय आयुक्त अजय वैद्य साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानपत्र देऊन स्वागत करत आहोत। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रेरणा द्यायची आहे। हे
पत्रकारिता गेली 25 वर्ष ते करत आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा स्वागत आणि सन्मान आजच्या या बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्त आपण या पत्रकार संघाच्या वतीने करत आहोत. त्यामुळे काळा उभं त्यांचं स्वागत करावं. यानंतरचा स्वागत आणि त्यांना मी विनंती करेन की त्यांनी फिरोज मेमन यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. अनेक शुभेच्छा देतो. पत्रकार या 4 शब्दाच्या मागे आपण किती प्रामाणिक असलं पाहिजे या बाबतीमध्ये प्रयत्न झाला पाहिजे. हा मूळचा कार्यक्रमाचा हेतू आहे. त्याचबरोबर पत्रकारिता जाणून घेणे हा एक यावेळी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. भेटीनिमित्त पुस्तकांचा स्वीकार करतात. त्या अनुषंगाने पुस्तक वाचन हा संदेश देतात. या निमित्ताने विषय छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्यावरून सुटका झाली. त्याची बातमी इंग्लंडच्या पेपरमध्ये आली, गॅझेट पेपर. आणि हे गेल्या कित्येक वर्षापासून मी बोलतोय आणि काही वर्षामध्ये म्हणजे एखाद वर्ष झालं असं 1-1.5 वर्ष हे बातमी आपल्याला व्हॉट्सअपमध्ये वाचायला मिळाली. पण हा माझा अभ्यास आहे की आपण आता नेहमी आपण का पत्रकारिता करतो आणि कशासाठी करतो ह्याचं नेहमी भान ठेवायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर आपण बाळशास्त्री जांभेकर यांचा देखील अभ्यास केला पाहिजे. आपण त्यांनी मराठी वर्तमानपत्र काढलं म्हणून आपण हा मराठी पत्रकार नवलेश सुतार यांना विनंती आहे त्यांनी विचार मंचावरती यावं. थोडीशी सिक्वेन्स मागे पुढे आहे, समजून घ्या. काही टेन्शन घेऊ नका. हा, ही सिनियरिटी नाही आहे. जसं आले तशी नावं लिहिलेली आहेत त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेला सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि सन्मान करण्यासाठी शशी वर्मा, महेंद्र सरोज यानंतर शशी वर्माने सुद्धा स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे. गिरे यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनीही विचार मंचावरती उपस्थित राहून आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दीपक यानंतर विचार मंचावरती बोलवत आहे अफसर खान यांना. यानंतर यांनी सुद्धा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सुमित भरत आणि सुदर्शन पाल यानंतरचा सन्मान स्वीकारण्यासाठी मोहम्मद यांना विनंती कोणी कृपया विचार मंचावरती यावं. लेडीज फर्स्ट घ्यायला पाहिजे होतं पण होते होते तरी आम्ही म्हणतोय 50% आम्हाला पाहिजे. हां 30 मध्ये नाही चालणार आहे. रेश्मा अन्सारी यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी येऊन स्वीकारायचा आहे. उपायुक्त शैलेश गोंडे साहेबांना विनंती की त्यांनी परवीन खान यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यांनी सुद्धा विचार मंचावरती सन्मान
सन्मान स्वीकारायचा आहे मंजुष गुप्ता. यानंतर नेहा अन्सारी यांनाही विनंती आहे की त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी येऊन स्वीकारायचा आहे. नेहा अन्सारी. यानंतर अफसर खान यांनी सुद्धा विचार मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अफसर खान थोड्या वेळापूर्वीच नाव केलं होतं, तुम्ही जागेवर नसल्यामुळं कदाचित तुम्हाला ऐकता आलं नसेल. संदीप गुप्ता यांनी सुद्धा विचार मंचावरती यायचं आहे. यानंतर जुल्फिकार मोमीन यांनी सुद्धा विचार मंचावरती यायचं आहे. जुल्फिकार मोमीन. पत्रकार अनिल गजरे यांनाही विनंती आहे त्यांनी कृपया विचार मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर भगवानदास विश्वकर्मा यांनी सुद्धा विचार मंचावरती येऊन स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. या व्यतिरिक्त आणखी नावं कोणाची असतील तर सांगायचं आहे. यानंतर दानियाल गोरे अंतिम शब्दाचे पत्रकार. दानियाल गोरे यांनी जायचं आहे. नावं आहेत सर्वांचे. जो तेवढा उशिरा आला ना तेवढं त्याचं पाठीमागे नाव लिहिलं आहे. जरा सहन करा. त्यानंतर सन्मान करण्यासाठी मी श्रीनिवास सिनेमले यांना मंचावरती बोलवतो. सिनेमले यांच्यानंतर मी पत्रकार दयाशंकर भुजबळ यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विचार मंचावरती यावं. एक पल यादव.